भारताचा कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी यांच्या वतीनं आंतरराष्ट्रीय कामगार दिन, महाराष्ट्र दिन आणि सोलापूर महानगरपालिका वर्धापन दिनाचे औचित्य साधून भव्य श्रम सन्मान पदयात्रा व जाहीर सभा उत्साहात पार पडली। या कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते व माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर, सीटूचे राज्य महासचिव कॉम्रेड एम.एच. शेख तसेच कुंभारी येथील कॉम्रेड गोदूताई पुरळेकर नगर येथे माकपचे जिल्हा नेते कॉम्रेड युसुफ शेख मेजर यांची प्रमुख उपस्थिती होती। दत्तनगर येथील आंध्र दत्त चौकातून पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि हातात लाल झेंडे घेऊन पदयात्रेला सुरुवात झाली। पद्मशाली चौक, फोटपाडी चौक, ताणाबाना चौक मार्गे मार्गक्रमण करत ही पदयात्रा दत्तनगर येथील लाल बावटा कार्यालयात समारोपाला पोहोचली। या दरम्यान जगातील कामगारांनो एक व्हा, स्वातंत्र्य, लोकशाही, समाजवाद जिंदाबाद, साम्राज्यवाद मुर्दाबाद, विज्ञान व विवेकवाद जिंदाबाद, अंधश्रद्धा हो बर्बाद अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला। प्रजा नाट्य मंडळाच्या कला पथकाने सादर केलेल्या क्रांतिकारी गीतांनी वातावरणात ऊर्जा आणि प्रेरणा निर्माण केली। सभेत बोलताना सीटूचे राज्य महासचिव कॉम्रेड एम.एच. शेख म्हणाले, कामगारांनी आपल्या प्राणांची आहुती देऊन जे हक्क आणि कामगार कायदे मिळवले ते आज भांडवल धार्जिण्या सरकारकडून पायदळी तोडवले जात आहेत। कामगारांना पुन्हा गुलामीकडे ढकलण्याचा हा प्रयत्न असून अशा कामगार विरोधी सरकारला सत्तेतून खाली खेचणे हेच आपले मुख्य ध्येय असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला। ज्येष्ठ नेते व माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांनी आपल्या भाषणात सांगितले की 1 मे हा दिवस केवळ साजरा करण्याचा नसून आत्मपरीक्षणाचा आणि पुढील संघर्षाची दिशा ठरवण्याचा आहे। ते पुढे म्हणाले की आज देशात विकासाच्या मोठमोठ्या घोषणा होत असल्या तरी सामान्य कामगार, शेतकरी आणि कष्टकरी वर्गाचे जीवन अधिक कठीण होत चालले आहे। महागाई आणि बेरोजगारी वाढत असून रोजगाराची स्थिरता कमी होत आहे। उद्योग क्षेत्रात कंत्राटीकरण वाढत असून कायमस्वरूपी नोकऱ्या कमी होत आहेत। कामगारांच्या हक्कांवर मर्यादा आणण्याचे आणि कामगार कायद्यांमध्ये बदल करून भांडवलदारांना अधिक मोकळीक देण्याचे प्रयत्न सुरू आहेत। ही बाब चिंताजनक असल्याचे त्यांनी नमूद केले। महान विचारवंत कार्ल मार्क्स यांनी मांडलेला वर्ग संघर्ष आजही तितकाच जिवंत असून भांडवलशाही व्यवस्थेत कामगारांचे शोषण वाढत असल्याचे चित्र देशात स्पष्टपणे दिसत आहे, असेही त्यांनी सांगितले। त्या कामावर सुद्धा प्रचंड मोठं संकट आणण्याचं काम आपल्या देशाच्या सरकारने केलं। नोव्हेंबर 2025 मध्ये या देशामध्ये 4 श्रमसंहिता अंमलात आल्याचं घोषित केलं, ज्याच्यामध्ये श्रमिक आणि कष्टकऱ्यांच्या अधिकाराचं हनन होतंय, त्यांच्या अधिकाराची पायमल्ली होती असं म्हणणं या देशातील सर्व केंद्रीय कामगार संघटना, स्वतंत्र फेडरेशन आणि सरकारी कामगार संघटना यांचं होतं। 1000 रिक्षा बदला, तो रिक्षावाला म्हणतो मैं ब्लैक में लूंगा, कल लड़ने को नहीं आऊंगा। काळा बाजार मध्ये गेली, वाटेल तेवढे पैसे जाऊ द्या पण रस्त्यावर मी येणार नाही। अरे राजा, असं तो असेल आपला देश स्वतंत्र झाला असता काय? आज कामगार गुलामगिरीमध्ये आहे। आमचे सगळे अधिकार केंद्र आणि राज्य सरकारने काढून घेतलेला आहे, कारखानदारांनी काढून घेतलेला आहे। अक्षरशः या देशातला 45 कोटी संघटित असंघटित कामगार हा गुलाम झालेला आहे, गुलाम। श्रीरस्तु शुभमस्तु कल्याणमस्तु श्री कृष्ण राय रामट सोलापूर यांच्या वतीनं श्री 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 स्वामी कमलनाथ प्रसाद यांच्या संकल्पनेतून जगाच्या कल्याणासाठी सोलापुरात दिनांक 2 मे 2026 रोजी चिल्ड्रन पार्क शेजारी कर्णिक नगर येथे श्री श्रीनिवासा कल्याण महोत्सव 2026 चे आयोजन करण्यात आले आहे। तरी सोलापुरातील सर्व भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, भगवान व्यंकटेश्वर यांच्या अर्जित सेवेत सहभाग नोंदवून पुण्य फल प्राप्त करावे ही विनंती।